नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी जन्मदाता. प्रकरण दुसरे. आज साहेबांनी तिच्याकडे मोर्चा वळवला होता. संपूर्ण दिवस डॉली बेचैन होती. आज ती नेहमीप्रमाणे हास्यविनोद करत नव्हती, स्वतःच्याच विचारात होती. तिच्यातला हा बदल सर्वांना जाणवला होता. अर्थात त्याला कावळे आणि टिपणीस चिटणीस अपवाद नव्हते. रमाकांतही चकित झाला होता. काहीतरी गडबड आहे. टिपणीस कावळ्यांच्या टेबलाजवळ येऊन डॉलीकडे बोट दाखवत म्हणाला, मामला आश्चर्यजनक थंड आहे. टिपणीस, ही बहुतेक आपल्या साहेबांची करामत असावी. बापरे. टिपणीस दचकलाच. कावळेंकडे त्याने अविश्वासानेच पाहिले. साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन आल्यापासून डॉली अस्वस्थ आहे. कावळे विचारपूर्वक डॉलीकडे पाहत म्हणाले, याचा हा अर्थ सोपा आहे टिपणीस, पण तितकाच तापदायक आहे. कावळीने नाकावरचा चष्मा काढून टेबलावर ठेवला. त्यांचा चेहरा संत्रस्त दिसत होता. टिपणीस, आपला साहेब नरभक्षक वाघाच्या जातीतला आहे. जर त्याने डॉलीचा ध्यास घेतला असेल तर तो डॉलीचा घास घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण नुसते पाहत राहायचे? सात्विक संतापाने टिपणीस म्हणाला, दुसरे काही करू शकत नाही आपण. हताश होऊन कावळे म्हणाले, इथेच आपल्याला नोकरी करायची आहे. आपल्या बायका मुलांचे भविष्य आणि भवितव्य याच ऑफिसात आपण 8 तास बसून घडवत आहोत. आपण जोपर्यंत साहेबांच्या शर्टाला हात घालत नाही तोपर्यंत सुरक्षित आहोत. ज्या क्षणी आपण त्याच्या अरेला कार्य म्हणून प्रत्युत्तर करू त्या क्षणी आपल्या बायको मुलांच्या भवितव्यात त्याने कोलदांडा घातलाच म्हणून समज. अरे, आपली जात कारकुनांची, सगळ्यात निरुपद्रवी. कुठल्या जोरावर तू साहेबाला आव्हान देणार? उद्या त्याने तुला सरळ काढून टाकला तर त्याचे काहीच नुकसान होणार नाही. एक टिपणीस गेला म्हणून त्याचे काही अडणार नाही. कारण कारकुनी हा काही स्पेशलाइज्ड जॉब नव्हे. यासाठी त्याला असंख्य माणसे मिळतील. नुसती व्हेकन्सी आहे हे समजायची खोटी. एखाद्या पदार्थावर माशा घोंगावतात त्याप्रमाणे बेकार धावत येतील. म्हणून म्हणतो टिपणीस, उगाच घाई करू नकोस. मग आपण करू तरी काय शकतो? टिपणीसचा आवाज मात्र आता खाली आला होता. काही नाही. कावळ्याने नकारात्मक मान हलवली. सारे काही डॉलीवरच अवलंबून राहील. टिपणीस काही बोलला नाही. मनोमन त्याला चीड आली होती. पण कावळे म्हणाले त्याप्रमाणे तो असमर्थ होता. मुकाट्याने तो जागेवर जाऊन बसला. रमाकांतचे दोघांकडे लक्ष होते. ऑफिसातला खेळकरपणा या क्षणी लुप्त झाला हे त्यालाही जाणवलं होतं. सगळीकडे सारेजण एकमेकांची कुजबुजत होते आणि त्यामुळेच वातावरणात अधिकच गांभीर्य आलं होतं. बरोबर 4:30 वाजता चंदू डॉलीकडे आला होता. साहेबाने डॉलीला बोलावलं होतं. डॉली संथपणे साहेबाच्या केबिनमध्ये शिरली. 5-10 मिनिटातच ती बाहेर आली. पण यावेळी तिचा चेहरा विलक्षण निग्रही होता. डोळे कठोर दिसत होते. कोणाकडेही न पाहता ती आपल्या जागेवर येऊन बसली. एक छोटेसे पत्र काही सेकंदात तिने टाईप केले. दुसऱ्या क्षणी चंदूला हाक मारून तिने बोलावले. तंबाखू तोंडात धरून मारुतीसारखा चेहरा करत चंदू आला. हे पत्र साहेबाला नेऊन दे. काही न बोलता चंदूने पत्र घेतले आणि तो साहेबाच्या केबिनकडे निघाला. पण लगेच त्याच्या लक्षात आले की पत्र कंपनीच्या लेटर हेडवर टाईप केलेले नव्हते. उत्सुकतेने त्या पत्रावर त्याने ओझरती नजर टाकली. त्याला धक्काच बसला. डॉलीचे राजीनामा पत्र होते ते. अवघ्या एका ओळीत डॉलीने राजीनामा दिला होता. मी नोकरीचा राजीनामा देत असून तो त्वरित स्वीकारण्यात यावा ही विनंती. बस. काही क्षणात संपूर्ण ऑफिसभर बातमी झाली. डॉलीने राजीनामा दिला. खूप जणांना आश्चर्य वाटलं.
काहींना वाटलं की डॉलीला दुसरी चांगली नोकरी मिळाली असावी, पण डॉली शांत होती. कोणाशी एक चकार शब्द सुद्धा बोलली नाही ती. सारे काही आवरून ती स्वस्थ बसून राहिली होती. पण रमाकांतला राहावेना. डॉलीने असा तडकाफडकी राजीनामा का दिला या विचारानेच तो उठला आणि डॉलीजवळ आला. डॉली. डॉलीने नुसते भकास नजरेने त्याच्याकडे पाहिले. तू राजीनामा दिलास? काही बोलली नाही ती. पण का? रमाकांतच्या या प्रश्नावर मात्र आत्तापर्यंत आवरून ठेवलेला बांध फुटला. तिचा सारा त्वेष बाहेर पडला. ताड ताड लाह्या उडाव्यात तसे संतापाने तिच्या तोंडून शब्द बाहेर पडू लागले. पण का? कारण डॉलीला स्वतःची इज्जत नोकरीपेक्षा जास्त प्रिय आहे म्हणून. तो हरामखोर साहेब मला त्याची लग्नाची बायको समजला. मला म्हणतो शनिवार रविवार त्याच्याबरोबर बाहेरगावी चल. नाला एक कुठला. सारे ऑफिस एकदम शांत झाले. चवताळलेल्या डॉलीच्या डोळ्यांतून ठिणग्या उडत आहेत असाच सर्वांना भास होत होता. एवढं सारं ऐकूनही तुम्ही सारे गप्पच? डॉली उपरोधाने म्हणाली. एवढे कसे मेलेल्या मनाचे तुम्ही? तुम्हाला काहीच वाटत नाही? तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या एका स्त्री सहकार्यावर जर कोणी मग भले तो तुमचा बॉस असेल, अत्याचार करू पाहत असेल तर तुम्ही डोळे उघडे ठेवून पाहत राहणार? अरे अरे कसले पुरुष तुम्ही. चला साहेबाला जाऊन जाब विचारा. उद्या कदाचित तुमच्यापैकी कोणावर तरी हीच पाळी येईल. त्यावेळीही तुम्ही कुत्र्याप्रमाणे कुल्ल्यात शेपटी घालून पळ काढणार. डोळे विस्पारून सारे पाहत होते. डॉलीचे नवीन रूप पाहून सारेजण चकित झाले. जॉली स्वभावाची डॉली भडकलेली सारेजण प्रथमच पाहत होते, पण कोणीही काहीही हालचाल करत नव्हते. चला आपण साहेबाकडे जाऊया. चला मी तुमच्याबरोबर येते आहे. साहेबाला आपण जाब विचारूया. कोणीही जागेवरून उठले नाही. डॉली खिन्न हसली. मला वाटलेच होते. कडवटपणे ती म्हणाली. अरे मी स्त्री असूनही नको त्या गोष्टी जाहीर बोलण्याचे धैर्य दाखवले. पण तुम्ही साले एक जात सगळे डरपोक. शर्ट पॅन्ट उतरवून साड्या नेसा साड्या. कशाला स्वतःला पुरुष म्हणून घेता? मजा मारायला तुम्हाला स्त्रीची जरुरी भासते, पण जेव्हा स्त्रीचे रक्षण करायची वेळ येते तेव्हा पळण्यात तुम्हीच अग्रभागी असता. नामर्द आहात. आपली पर्स उचलून डॉली निघाली. पूर्वीच्याच तोऱ्यात कमरेला हेलकावे देत दरवाजापर्यंत गेली आणि गर्रकन वळली. तिचे डोळे आता अश्रूंनी भरून आले होते. हात वर करून हलवीत भिजल्या आवाजात ती म्हणाली, गुड बाय एव्हरीबडी. आणि दुसऱ्या क्षणी ती दिसेनाशी झाली. ऑफिसमध्ये एक प्रकारची स्मशान शांतता पसरली होती. सारेजण हपकून गेले होते. डॉलीबरोबर ऑफिसचे चैतन्यच नाहीसे झाले होते. कावळे कितीतरी वेळ डॉली गेली त्या दिशेला पाहत बसले होते. टिपणीस उगाचच ओठात सिगारेट धरून बसला होता आणि रमाकांत तर कितीतरी वेळ अविश्वासाने डॉलीच्या रिकाम्या टेबलाकडे पाहत बसला होता. आज सकाळीच डॉलीने त्याची मनमुराद चेष्टा केली होती आणि संध्याकाळी ऑफिस सुटण्याच्या वेळी ती संतापली होती. केवढा विरोधाभास होता. 5:30 वाजता सर्वजण निघाले, पण नेहमीसारखी कोणालाच घाई नव्हती. सुन्न मनाने सारे निघाले होते. निघतानाही डॉली कोणाची ना कोणाची तरी चेष्टा करायची, पण आज डॉली नव्हती आणि पुन्हा कधीही येणार नव्हती. डॉलीची अनुपस्थिती सुरुवातीला सर्वांना जाणवली, पण हळूहळू ही सर्वांना सवय झाली. पण रमाकांत मात्र आठवडाभर अस्वस्थ होता. डॉलीचा व्याकुळ चेहरा सारखा त्याच्या नजरेसमोर येत होता. काय अपराध होता डॉलीचा? तिचं सौंदर्य की वागण्यातला मोकळेपणा? काही दिवस साहेबही खवळलेला होता. येता जाता साऱ्यावर खेकसत होता. अगदी कावळेलाही सोडले नव्हते त्याने.
ऑफिसमध्ये उशिरा येणाऱ्यांना तर त्याने जबरदस्त तंबी दिली होती आणि आज नेमका रमाकांतला उशीर झाला होता. बिचारा घाईघाईनेच बिल्डिंगमध्ये शिरला. लिफ्ट नुकतीच वर जात असली त्याने पाहिली. लिफ्ट! जोरात तो पुढे धावला. पण समोर उभ्या असल्या कुंदा नाईकला काही त्याने पाहिले नाही. आंधळ्याने भिंतीला टक्कर द्यावी त्याप्रमाणे त्याने कुंदाला जोरदार धक्का दिला. बेसावध कुंदाचा त्यामुळे तोल गेला. तिच्या हातातली फाईल, पर्स, पुस्तके सारी वेडी वाकडी जमिनीवर पडली आणि स्वतः तीही 2 पावले पुढे फेकली गेली. रागाने ती गर्रकन वळली. रमाकांतची अवस्था केविलवाणी झाली होती. माफ करा, अजिजीच्या आवाजात तो तिला म्हणाला. खरोखर माझं लक्ष नव्हतं. बोलता बोलता खाली वाकून त्याने तिच्या पडलेल्या वस्तू गोळा करून तिच्या हातात ठेवल्या. वाघ मागे लागल्यासारखे धावत आलात अगदी. आजूबाजूला पाहायचे तरी. कुंदा आवाजावर संयम ठेवत म्हणाली. वाघ वर बसलाय ऑफिसात. हैराण चेहरा करत रमाकांत म्हणाला. अगदी दबा धरून बसलाय. आज खैर नाही आमची. तब्बल 15 मिनिटे उशीर झाला मला. त्याच्या आविर्भावाने कुंदाला हसू आले आणि त्या क्षणी रमाकांतला जाणवले की ही तरुणी अतिशय मोहक आहे. लिफ्ट येताच रमाकांत घाईघाईने आत घुसला. पाठोपाठ कुंदाही शिरली. लिफ्टमध्ये त्याच्यापुढेच कुंदा उभी होती. तिने माळलेल्या गजऱ्याचा सुवास रमाकांतला धुंद करीत होता. आत्तापर्यंत त्याच्या निकट कुठलीही स्त्री उभी राहिली नव्हती. लिफ्ट थांबताच तो घाईघाईने बाहेर पडला आणि कुंदाला ऑफिसात शिरताना पाहून चक्रावून गेला. मग त्याच्या लक्षात आले की डॉलीच्या रिकाम्या झालेल्या जागेसाठी आज उमेदवारांच्या मुलाखती आहेत. नंतर कामाच्या गडबडीत त्याला मान वर करायला वेळ मिळाला नाही. एकंदर 6-7 जणी होत्या. प्रत्येकीची टायपिंग टेस्टही घेण्यात आली होती. त्याही गडबडीत रमाकांत कुंदाला शोधत होता, पण ती काही त्याला दिसली नव्हती. दुसऱ्या दिवशीही रमाकांतला उशीर झाला. घाईघाईने तो ऑफिसात शिरला. हजेरी बुक अजून कावळींकडेच होते. लेटमार्क वाचला या खुशीनेच त्याने सही केली. आपल्या जागी बसून त्याने पेपर्स, फायली टेबलावर ठेवल्या आणि त्याला काहीतरी जाणवलं. त्यानं चटकन पाहिलं. डॉलीची जागा भरली होती. आश्चर्यानेच तो पाहत होता. कुंदा नाईक बसली होती तिथे. त्याच्या विस्पारलेल्या चेहऱ्याकडे पाहून कुंदा हसली. रमाकांत उठून तिच्याकडे गेला. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. हसतच कुंदा म्हणाली. आज पण उशिरानेच आलात ना तुम्ही? रमाकांतने गोंधळून तिच्याकडे पाहिले. वाघाला डिवचण्याची आवड आहे वाटतं तुम्हाला? ती मिस्किलपणे त्याला म्हणाली आणि आपल्या कालच्या बोलण्याला उद्देशून हा टोमणा तिने मारला आहे हे त्याने ओळखले. प्रसन्न हसला तो आणि आपल्या टेबलाकडे आला. कुंदाचे टायपिंग सुरेख होते. सबंध दिवसभर खाली मान घालून ती टाईप करत होती. विजेच्या चपळाईने तिची बोटे टाईपरायटरच्या कीबोर्डवरून फिरत होती. आठवडाभर तुंबलेल्या कामाचा तिला फडशा पडायचा होता आणि त्यात ती कामचुकारपणा करत नव्हती. कावळींकडून रमाकांतला तिचे नाव समजले. शेळीसारखी गरीब दिसते स्वभावाने. कावळीने रमाकांत येताच कुंदाबद्दल शेरा मारला. साहेबाने डॉलीच्या स्वभावाचा धसकाच घेतलेला दिसतोय. रमाकांतला कांबळेचे बोलणे आवडले नाही. तो मुकाट्याने आपल्या जागेवर येऊन बसला. सबंध दिवसभर तो कुंदाशी बोलायला संधी शोधत होता, पण कुंदाने त्याला संधी दिली नाही. डॉलीच्या अगदी उलट स्वभाव दिसत होता तिचा. डॉलीला बायकांपेक्षा पुरुषात मिरवणे जास्त आवडत होते आणि कुंदा कोणीही तिच्याजवळ गेले की खांद्यावरून पदर घट्ट लपेटून घेत एकदम अलिप्त होत होती. कोणाशीही बोलत नव्हती आणि कोणालाही उत्तेजन देत नव्हती. स्टाफशी बोलतानाही तिच्या डोळ्यात डोकावणारा संशयीपणा सहज कळत होता. अगदी रमाकांत जरी बोलायला गेला तरी ती अंग चोरून घेते हे रमाकांतला सहज समजत होतं. तरीही रमाकांतला आवडली होती ती. तिचा बोलका चेहरा त्याच्या हृदयात घर करून बसला होता. तिचे भावदर्शी टपोरे डोळे त्याच्यावर जादू करून गेले होते. हसताना खालचा ओठ किंचित दुमडून हसण्याच्या तिच्या लकबीने रमाकांत अक्षरशः वेडा झाला होता. त्याला ती सतत हसत राहावे असेच वाटत होते.
आणि तिच्या लांब सडक घनदाट केसात तर रमाकांत स्वतःला पुरा हरवून बसला होता. जेव्हा जेव्हा ती आपली वेणी पाठीवरून पुढे ओढी तेव्हा तेव्हा रमाकांत अनिमिष नजरेने तिच्याकडे पाहत राही. त्या अवस्थेत टायपिंग करताना तिची छबी त्याला अतिशय आकर्षक वाटत होती. रमाकांतचे हे वागणे कावळ्यांच्या कावळ्याच्या नजरेतून सुटले नव्हते. साला रमाकांत त्या पोरीच्या प्रेमात पडलेला दिसतोय, ते एकदा टिपणीसला म्हणाले देखील. आणि खरोखरच रमाकांत कुंदाच्या प्रेमात पडला होता. आपण प्रेमात पडलोय ही कल्पनाच त्याला फार सुखद वाटली होती. कुंदाला पाहताच एक प्रकारची हुरहुर त्याच्या हृदयात दाटून येत होती. पण आपले प्रेम कसे व्यक्त करावे हे त्याला समजत नव्हते. प्रत्यक्ष कुंदाशी स्पष्ट बोलायला तो कचरत होता आणि कुंदा तर त्याला बिलकुल प्रतिसाद देत नव्हती. रमाकांतने जेव्हा तिला सांगितले, तुम्हाला हे लांब सडक केस फार शोभून दिसतात, तेव्हा तिने फक्त त्याच्याकडे एक वार पाहिले होते. काही बोलली नाही ती. पण दुसऱ्या दिवशी सारे ऑफिस चकित झाले होते. ती चक्क अंबाडा बांधून आली होती आणि त्या दिवसापासून केस मोकळे सोडायचे बंद केले होते तिने. आपण बोललो म्हणून ती मुद्दाम असे वागते हे रमाकांतला कळले होते. म्हणूनच तो तिच्याशी काहीही बोलायला कचरत होता. हल्ली हल्ली तर ती त्याला टाळायचा प्रयत्न करत होती. 5:30च्या नंतर ती एक मिनिट देखील ऑफिसमध्ये थांबत नव्हती. अक्षरशः धावत निघायची ती. तिला असलेली ही घरची ओढ पाहून रमाकांतला क्षणभर तिचा हेवा वाटला होता. कसल्या तरी ओढीने ती घराकडे जात होती. पण रमाकांतला मात्र तशी ओढ कधीच वाटली नव्हती. वाटण्याचे कारणही नव्हते. कोण घरी होते त्याच्या? कोणी नाही. त्याला उशीर झाला म्हणून काळजी करणारी व्यक्ती घरात नव्हती. त्याच्याशी मायेने बोलण्यासाठी घरात कोणाचा वावर नव्हता. त्याला गरम गरम स्वयंपाक करून ममतेने जेवायला वाढणारी व्यक्ती घरात नव्हती. रमाकांत एकटाच होता आणि आता या एकटेपणाचा त्याला कंटाळा आला होता. घरात शिरला की घराच्या भिंती त्याला खायला येत होत्या. स्वतःच्या हाताने स्वयंपाक करा तो कंटाळा होता. आपल्या नशिबी संसार सुख नाहीच अशीच त्याने समजूत करून घेतली होती. आणि तरीही तो नेहमी हसतमुख होता. त्याच्या या स्वभावामुळेच तो ऑफिसात सर्वांना प्रिय होता. कधी कोणाशी भांडण नाही की कधी कोणाला उलटून बोलणे नाही. पण आता त्याच्या या भिडस्त स्वभावाचा तोटा त्याला सहन करावा लागत होता. कुंदाकडे आपली भावना व्यक्त करायचा त्याला धीर होत नव्हता. घड्याळाचा काटा जसा 5:30च्या बाजूला झुकू लागला तशी ऑफिसमध्ये सारे आवरावर करू लागले. रमाकांत ही सारे आवरून तयार होता. 5:30 वाजता सारे निघाले. पण खूप जणांना प्रवेशद्वारातच थांबावे लागले. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.